पिशवी घट्ट पकड रे. 2 भेटलेले आहेत. बारीक वर घेऊ काय का ना सोडून दे. लयच बारीक. तर एका बाजूला आम्ही होतो, एका बाजूला साहिल भाई आणि उमेश शेठ होते. भाई पहिलीच भवानी मोज एकदम जोरदार झालेली दिसते मला. भाई 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 काय रे. अरे काय सांगितलेलं काय खेकड्यांनी. कुठून कुठे भेटल्या नदीत ना. उतरल्या 2 गाव आमच्या. आम्हाला 2 भेटल्या रे. उतरल्या 4. आपण पिचकाट भेटले. इज्जतच भाई. हात दुखलो. पण हे डोकं कोणाचं साहिलचं. भाई साहिल 1 साइड रे. तर वाजलेत रात्रीचे 12:30 आणि आम्ही अर्ध्यापेक्षा जास्त नदीत पोहोचलोय. आणि नको बारकी पिचकाटा नकोच. साहिल आणि मी पकडणार आहे. बाकी उम्या, नाग्या, भाग्या पिशवी आणि बॅटरी सपोर्टर आहेत. पण मजा येते. आणि नको छोटे नको. अरे आम्ही बारकी पिल्लो नाही पकडत आहे. उमेशची बॅटरी 1 नंबर आहे. मला तर आवडली. त्यावर पिल्लो अजून 1 2. बायकाची पिशी जड झालेली दिसता. आज सगळे खेकडे. मादी नको घेऊया. आज झाला काय का. आज पोराक झाला काय. चिमट्यानी पकडलास पुरले. माझा हे खाडीवाले आहेत. यो पोर वाईट. होती बो. बारकी नको. चालत. नागे वरती पकड. तयाचा भाई गया. हा सही पकड. ते काय खेळतात मला कळत नाही. थांब रे. होती घे भाई हलतच नाही. असा केलास ना पुढच्या सरकतले. बाकी काय नाही. असं बना नको भाई घ्या. नको पोरा ना घ्या. मी सांगले पोरा. अरे आम्ही परत येतो लाव ना घ्या.
वैता भाई ह्याच्या खाली पण पोरा नाही अरे स्लीपर सरकता हूँ मैं यांचा धंदो आज सरस हेंगा पोंड्यात नेऊ हरकत नाही काय पाय बी मारता येऊ कुर्ले एक अरे ऐकत नाही या सारा कडक रे नागे ना हा पाणी खालू बंद पाणी हल्ला का काय नाही दिसणार लय सरळ टोळी होत रे हा बऱ्यापैकी पण पायाबुडी वगैरे धरून धरता त्यामुळे टेन्शन लक्ष ठेवूचं लागतं खेळत राहू माहिती बघ कुर्ली ही बघ पायाबुडी तिने डेंगे गळवले रात्रीचे 2:45 वाजलेत आणि आम्ही आता घरा गेला नागेशच्या घराकडे आता हैसून हिस्से काढून घराक पाय भरले मेल्या नाग्या काका खुश झाले बाकी असं म्हणतोस अहो अहो फ्रेश झाला स्नॅप साठी हो भाई साहेब अरे मारतील बेकार भडकले आता आमची उठली कोरले बाबू आला मजाक बना के रखा है हाँ बघ ना एक एक हात मोज आता काय करूया अरे तर आई पप्पा आणि आजी आणि मिलिंदची मम्मी सगळ्यांनी मिळून जे आमच्याकडे मिरच्या उरलेल्या त्या सगळ्या भाजल्या ऊन होतं सकाळपासून आणि आता आई सगळ्यांसाठी ते न्याहारी म्हणून कांदे पोहे करते आणि त्यानंतर आपला प्रोग्राम आहे आपल्याला त्या ज्या भाजलेल्या मिरच्या आहेत त्या कुटायला न्यायच्यात वेल्डरच्या घरची खिडकी दिली म्हणतात त्या घरा सगळ्यांसाठी मसाला आम्ही बनवला आणि आमकाच मसाला हो एवढी खेकडे पकडून पण माणसाचं मन कसा भरत नाही माका कळत नाही मासे खातलो एवढे मासे होय शक्य नाही काय तुमका मासे एवढे तुमका लांबसून मी लयतले फोटो दाखवू शकतोय आणि व्हिडिओ मासे काय तुमका गावणार नाही नाही कोण आणून देतला तुका कोण आणून देतला तू जातल आणि तो काय कुत्रो यू यू केल्यावर येऊ पकडूचे लागतात या पकडतात तोंड काय तुझा नाही काय बनवत तू काय मामाने देऊन गेलो आता बघू काय होतं काय नाही एंड 10 मिनिटाच्या तरी मग विचारू माशांसाठी लय लय लंपट आठव काय तुझा कोण माशांसाठी लंपट पण तुका कोणी सांगले तुका मासे गावतील ना घेता सांग मला गाठ बदली तर नाग्याकडे बराच वेळ थांबलो भरपूर गप्पा मारल्या मस्ती केली आणि आता निघालोय घरी जायला आकाशात पूर्ण नितळ आहे म्हणजे पाऊस पूर्ण गेला याचे संकेत येते नक्षत्र बदललंय काय माहिती आता पाऊस लागेल नाही लागेल या 2-3 दिवसात सगळ्यांना आशा होती की मासे चढतील पण मासे तर काही चढले नाही नशीब आपण कालच्या रात्री सगळं साधवला आणि कुर्लं तरी घेऊन येलो तर आता या वर्षाची पहिली उष्टावळ कुर्ल्यांची आईला फोन केला आई तयारी करते जाऊया आता घराकडे आणि हौशी सोबत पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करूया
नमस्कार, मी अनिकेत रासम, गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि आपल्या गावातून स्वागत आहे, आपल्या वाडीतून. आणि हिरवळ खूप आवडीचा विषय. आणि त्यात पावसाची सुरुवात, पहिला पाऊस म्हटलं की आपल्याला आठवतं तर पहिला पाऊस म्हटलं की आपल्याला चढणीचे मासे, चढणीचे खेकडे, शेती या सगळ्या गोष्टी आठवतात. तर मॉप्सो पाऊस तर लागलो ना, पण जेवढं केवढं लागलो त्यांना साखळी सुटलेली. आणि साखळी सुटल्यामुळं वरती नदीतनं पाणी खाली येईल. सो काल आम्ही रात्री कुर्ल्यांका गेलो आणि आम्हाला तब्बल 50 कुर्ले गावले. त्यातले 5 जणात 10 वाटणी गेला. हा, आजीचा म्हणणं की आता या सगळ्या चंद्रावर जाताला सेटल, लांब जाता ना. हा, तर आज आम्ही करणार आहोत कुर्लेचा कालन. कुर्ल्यांचा कालन करणार आहोत. कुर्ल्यांची पहिली उष्टावळ आणि खायला यावा तुम्ही. तर कुर्ल्यांचा, या गावठी कुर्ल्यांचा कालन शरीरासाठी खूप चांगला असतं. पूर्वीची माणसं डोंगरात जाऊन खेकडे आणले आहेत. हा, त्याचा आता संध्याकाळी कालवण करणार. तुम्ही खायला या सगळ्या जणांनी. तुम सब खाने को आओ. खाने को आओ. हाँ, वो डेंगा फोड़ने के लिए दांत किधर बचे है लेकिन अभी. दगड घेणे को, फोडणे को. आणि आमची डेंगे फोडूक दगड घेत नाही तर फुकणी घेऊन बस. हो, फुकणी. हा, तर पूर्वीची माणसं सगळी कुर्ले, त्यानंतर मासे, खोके, हे असं सगळं पावसात खायचं. नंतर मग कोंबाची भाजी, मग रानात मिळतात तो टायखुळो, अशी सगळी भाजी खायचो. पूर्वीची लोक रवायची. आम्ही पण तसंच रवायचा प्रयत्न करतो. हा, कसली शेरपोळीची ती भाजी. त्यानंतर चेरातले वेल्डे आणि लसींचा काढून आणायचे. आमचे आजोबा बनायचे बेल्डे. आता आम्ही बेल्डे तेवढे खायत नाही, आम्ही सावरलेच खातो. म्हणजे काल जे खेकडे पकडले ते आमच्याकडे सावरले म्हणतात. तर आज आपण घराकडे आता पेवगो, आज घराकडे सावरलेचा कालन कसा बनवतात त्याचा एक छानसो रेसिपीचा व्हिडिओ बघूया, है ना आजी. हा, सब खाने को आओ बाद में, रस्सा पिणे को आओ. तर मंडळी, इथे खेकडे जे आपण काल रात्री घेऊन आलेलो आणि या कसा की मोठ्या, बाकी नाही गावलेली. तशी 5-1 गावली, ती वाटणे गेली ना प्रत्येकाक एक मोठ्यातला. आणि सगळी जिवंत, फक्त ह्या एक बारक्याता मेला. आता आपण बघणार हे खेकडे कसे साफ करतात, त्यांची काय पद्धत आहे साफ करायची. तर मित्रांनो, आता पप्पा मोठ्या कुर्लीपासून सुरुवात करून दाखवतले. कुर्लो डेंगो मोडायचे. हा, अरे बाबा, स्वतःच धरल्या. जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांनी कृपया हा व्हिडिओ बघू नका. नंतर कासाटो काढायचो. पॉट फोडणं म्हणतात. पॉट नाही, कासाटो म्हणतात. हा, केंदो काढायचो. वा, डवचा. डवची काय आपण वापरत नाही ना आता, त्याच्यात एवढी हे नाही. चरबी असली तर काढून घेतात डवची. आणि डेंग्यू वाटायचो. हा, डेंग्यू म्हणजे पाय नांगले. हा, सुरुवातीची होत त्यामुळे तेवढे भरीव नाही, पण कालन होईल. त्याचं रसो चांगलो बघो. पावसाळी काम करतात त्यांना मग याचं उब गावता, ताकद गावता. तर अशा प्रकारे पप्पांनी इथे हा खेकडा साफ करून दाखवलाय. हे काय तोंड त्यांचं. हा, हे खायचं. ओके. मोडायचं. मोठा असेल तर 2 करायचे, छोटा असेल तर 1च. चला, काकडी, तवशी, पडवळ, दोडक्या, कारली सगळ्या. हा, लवकरच. सगळे असेच ना, सगळे असे. परत एकदा बघा. डेंगू, पहिलं डेंगू, दुसरं डेंगू, मग पाय, मग कासाटो काढी नाही, मग कासाटो, मग पेंदो उघडून घ्यायचा. हो, खतम कहाणी. तोंड डेंगळे मोडायचे.
हे डेंगळे काढायचे आणि मग तू वाटायचे. काय येता फोडू का तुका बाबा फोडून द्यायचे? मी बारके बारके असे फोडायचो मी. हा धर बघू एक. आता एक धीर नाही वाटत आता. हे असले मी फोडायचे त्यांच्याकडे. खायला धरता मोठे पण मी पकडायचा. बाबा टाकून पडायचे. डेंजर आहे. डेंजर. झाडावर चढलेली बाई आहे मी काही पण. काय म्हणता? घेऊन येऊ वाळात जाऊन दोघेच सुबळे यायचो म्हणायचो काय आहे तुमचं दोघांचं. भारी धरलं गे. भारी मग हे बघ असे फोडायचं. त्याचा पाय बाबा नाही काय धरला. कधी तिथे धोंडे वरती दाखवायचे फक्त नका. ह्या असा काढून घ्यायचा या मग ये. हा मग हे नंतर काय ह्या आणि मांडा चरबी. हा परत एक धर बघू आजी. बोटात चावत म्हातारी. काय चावा नाका मी तिथं चावा. आमचा ध्यानच असायचा तुला. म्हातारे आमचे बडबडायचे मका पांगरान जाऊ नको. आजी घाबरत नाही हा बिलकुल नाही. आता वाईट खाली घाबराव करता डायबिटीस म्हणून. चावली बिवली तर जखम. तर मित्रांनो अशा प्रकारे हे पेंदो डेंगे आणि नांगले असे वेगवेगळे करून घ्यायचो. आणि आता हे स्वच्छ सगळं धुवून त्यानंतर एका फोडणी देतात कशी आणि कालन करूसाठी अजून काय काय पद्धत असतात त्या बघूया. पण त्याआधी धुवून आणूया. आणि धुवून आणूया. आज रात्री जाऊन ह्या पोरग्याने आमच्या सगळ्या आणल्यानी डोंगरात जाऊन आणि ते आता कुठले आम्ही साफ केला. ओके. हा याचा आता काय करणार वाटाप काढणार. मटणाला काढतात तसा आणि ते फोडणीला घालणार आणि मग नंतर आम्ही काढणार. फुकणी शोधून ठेवा. हे जरा वाटायचे लागतात. हा काय मिरची मोडतो नांगले हे वाटायचे लागतात. हे घालायचे नाही त्याच्यात. आणि सारखे वाटूक होय. होय पाणी काढायचं रस काढायचं. हा रस काढायचा. तर मित्रांनो पप्पांनी त्यांचं काम तर केलं म्हणजे खेकडे वगैरे फोडून द्यायचं काम. आणि तुम्हाला मे बी कळलं असेल की खेकडे कसे साफ करतात. आता त्यानंतरची प्रोसेस काय असते हे दाखवायसाठी आजी आली. आजीने आता ते खेकडे धुवायला घेऊन गेले. आणि तिसरा टप्प्यात आपण बघणार आहे आई त्या सगळ्याची फोडणीसाठी काय काय प्रोसेस करते, काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात आणि एकंदरीत आपला हा खेकड्याचा जो रस्सा आहे कालवण आहे ते कसं होतं. किती जणांना असे हे नदीतले खेकडे खायला आवडतात. कारण बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की नदीतल्यांपेक्षा समुद्रातले खूप छान लागतात. आणि आमचं असं म्हणणं आहे की समुद्रापेक्षा आम्हाला हे नदीतले जास्त गोड लागतात, खायला मजा येते. आत्ता इतके भरीव नसतात हे खेकडे पण यांचं कालवण छान होतं. एक सर्टन टाईम गेला म्हणजे 1-1.5 महिन्यानंतर जर आपल्याला खेकडा मिळायला सुरुवात झाली तर ते खेकडे मजबूत असतात, भरीव असतात. त्यांच्या आतमध्ये मांस असतं. त्यांच्या आतमध्ये इतकं मांस नसतं पण उष्टावळ ही महत्त्वाची. वार्षिक उष्टावळची सुरुवात आज होणार आहे. तर मंडळी ही आहे माझी आई. आई हाय. नवीन चष्म्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या आईचा नवीन स्टाईलचा चष्मा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. ही चॉईस माझी आहे. आणि ही 2 कानाची कढई ठेवली आहे जिचे कान वाकडे झालेत जरासे पण ठीक आहे. आईने तिच्या हिशोबाने ॲडजस्ट केलेत. चूल पेटवायला थोडंसं काबडकष्ट झाले पण हरकत नाही. आईने वाटण्यासाठी काय काय घेतलंय ते बघूया आधी. काय घेतलंय? मोठे 2 कांदे. ओके. 1 इंच आलं. ओके. 10-12 लसणीच्या पाकळ्या. बर. 1 वाटी सुकं खोबरं. 1 वाटी आहे पूर्ण. हा 1 वाटी आहे. म्हणजे वाटी छोटी असेल तर 1 वाटी, मोठी असेल तर मला वाटतं ही पाऊण वाटी होईल. आणि थोडंसं ओलं खोबरं. हा तर आता सगळ्यात आधी आपण काय सुका खोबरं. कारण कांदा सुरुवातीलाच भाजला तर कढई चिकट होते, लाल होते. त्यामुळे सुरुवातीला आपण आधी सुकं खोबरं लालसर भाजून घेऊया. या बाजूला आमच्या आजीने डेंगे पेंदे सगळं व्यवस्थित स्वच्छ धुवून आणलंय. तर आता डेंगे हे साईडला करायचे. डेंगे आवडतात ना. आणि हे पेंदे आहेत ते मिक्सरला वाटायचे आणि त्याचा रस काढायचा. हा दादूचं काय चाललंय बघ. आणि तो कोंबड्याच्या वाटीनंतर चाळण घ्यायची चायची. चाळण नाही आपण कपडू घेऊया. सुती कपडू घेतलं ना तर अगदीच कच नाही जाणार. कच असता ती कच जायत नाही. आणि खाताना वाईट. माका माहिती आहे आता तुमचा बघून शिकलोय मी.
शिकलं. मग आजी तू पहिल्यांदा कधी कुर्लो खाल्लं लहानपणी का आठवता? आणि एवढी एवढी नेची भात मरत असायचो तेव्हा मॉप गावायचो ना कुर्लो. एवढे एवढे तुमच्याकडे पण असलेच गावायचो की वेगळं? असले आणि बेल्डे बेल्डे मग म्हणतो. हा बेल्डे बाबा आणायचे, आजोबा आणायचे ते. हा आजोबांना तिकडे वाळात पण आम्ही नेलेली कुर्ल्यांका माशांका. हा ना मैत्रिणी आई, गाडी घाली. तू कधी पहिल्यांदा खेकडे खाल्ले लहानपणी काय आठवत आहे? आता एवढं नाही आठवत. लालबागला तर शक्यता कमी आहे असे खेकडे भेटतील. तिकडे तू आणायची ठाण्यात तशी मिळत असतील ते खाडीतले हा है ना? नाही मिळतात आमच्या लालबाग मिळाले. खाडीतले ना? खाडीतून नाही. मग? तुमच्या इथे ठाण्यातच पाहिली मी हा काय? पांढरे खेकडे. मग तिकडे पण असे मिळायचे लालबागला? हा मिळतात ना. काय म्हणते? हो लालबाग मिळायचे काय. नाही तर नाही आमच्या उलट पांढरे ठाण्यात ते खाडीतले काळी पाट हा टोक 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 वाले टोकऱ्या. हा बांधून आणतात ते. पांढरे खेकडे पाहिजे. त्यांना एवढी चव नाही पण ह्यांच्यासारखी पाण्यासारखी. पाण्यासारखी. आम्ही काजी नव्हता काजी, खेकडे नव्हता खेकडे, मासे नव्हता मासे, धंदोच सगळा झाला करून. आमची काठी घेऊन पाठी लागायची. हा ना हो तू पोरगोच वय होतं चुकान पोरगी झालं होय होय. तर आता सगळं जे आपण साहित्य घेतलेलं ते अशा प्रकारे भाजून एकत्र करून घ्यायचं आणि थोडा वेळ थंड करून मग ते मिक्सरला छान अशी पेस्ट करून घ्यायची. एका आपल्याकडे म्हणतात वाटाप आणि आपल्याकडे खैसात जेवण ह्या वाटपाशिवाय होत नाही. त्यामुळे हे खूप मस्त आहे. वाटून झालेलं पण पेंदे वाटतानाच लाईट गेली भंगली. आता ती लाईट कधी येतली माहीत नाही. काळोख पडा गेलो बुतूर पडवीत काळोख होता म्हणून आम्ही बाहेर गेला शूट करू. पाऊस पण नव्हतो, पावसानं सावरलेलं आणि सगळा नितळ आकाश हा. पण आता लाईट नाही त्यामुळे आमका सांगता येत नाही येत माका नाही माहीत. तर आता चूल पेटली. आमच्या आईने मातीचा भांडा ठेवला ना. आता काय घालायचं सगळ्यात तेल छान तापलंय आणि संध्याकाळ होत आली. कांदा आणि कढीपत्ता घातलाय आणि आता हे छान ढवळून घ्यायचं. लालसर वेपर्यंत ढवळायचं का आई? ओके. मातीच्या भांड्याची एक खासियत असते की ते लवकर तापत नाही आणि तापलं की लवकर थंड होत नाही. आणि मातीच्या भांड्यात चुलीवर जेवण खूप छान येतं. हा चव पण छान येते. तरी किती वेळ जाता ही कालवण करायला अंदाजे सगळं रेडी असेल तर? 15 मिनिटं जातात ना. डेंगेची जाग हलकी असतात काय जड असतात? डेंगे जड असतात. आता जड असतात. रस काढून घेतलाय. तर आमच्या आईने मगाशी जे सांगितलेले ते बघा त्यामध्ये पाय नाहीत. तर हा पेंद्याचा रस काढलाय. सगळ्यात आधी आपण काय करणार आई? सगळ्यात आधी आपण मसाले टाकणार. ओके. तर म्हणजे आईनं आता माझ्या मसाला घातला ना. हा आपला सुरेखा मसाले जो यावर्षी खूप छान रिस्पॉन्स आला आणि लवकरच आपण दिवाळीत पुन्हा स्टार्ट करू. त्यानंतर आईने घातले त्यामध्ये हे डेंगे पेंडे. भांडा वाईज छोटा पडला अंदाजा. आणि हे डेंगे पेंडे छान आपणास मसाल्यात परतवून घेऊच्यात जेणेकरून त्यांच्यात मसाल्याची संपूर्ण चव उतरेल. थोडं मोठं पाहिजे भांडं कारण कमी जाताला वाढून घेऊया. मग आतापुरता तुम्ही फक्त प्रोसेस बघा. मग आम्ही दुसऱ्या टोपात हे शिफ्ट करू आणि पाणी वाढून घेऊ. ढवळाकच जागा नाही लावली. ट्रेन मध्ये गर्दी झाली आहे. गणपती गावात येताना असा होता बघ कसे काय जवळ येतात त्यांचे. आक असतात ना. तेला चांगले परतून घ्यायचे. आमची वहिनीबाई होई होती खाऊक. तर डेंगे छान मसाल्यात परतवून झाल्यानंतर आपण यामध्ये आईन जो पायांचा रस काढलाय ना तो छान गाळून घेतलाय. कारण त्यात कस असली की मग खाताना कंटाळा येणार. आणि सगळा जो अर्क असतो आपण अर्क म्हणतो तो सगळा अर्क ह्यात आहे. हे मेन आहे. जसं तांबडा पांढरा रश्यात आपण फोडी शिजून त्याचं पाणी जे काढतो ते मेन असतं तसं आहे. पण ह्यामध्ये आपण पेंद्यांचा अर्क काढलो नाही. डेंगे पेंदे तसेच. वाईज कट जाऊन द्यायचं की उकळी येऊ दे ना. ओके. हळद टाकते. तर थोडं हळद थोडं मीठ घालून आपण हे का आता झाकण मारू. यामध्ये आता आपण हळद मीठ घातलंय थोडंसं पाणी ऍड केलंय आणि आता झाकण मारून जे डेंगे पेंदे आहेत त्यांना शिजाक वेळ देऊया. आणि मग आईन मगाशी जा वाटण काढलं ना
तर वाटण लावून परत जरा पाणी वाढूचा, पण तेव्हा आपण हे भांडं बदलणार. जजमेंट फेल झाली आहे. जागा कमी पडली आमका. सो सगळ्या आजूबाजूच्या वाडीतल्या म्हातारे त्यांना पण एक पेलो देऊचा. कारण सुरुवातीचे आहेत ना. हा सुरुवातीचे जरा त्यांना पण खाऊन द्या. त्यांचे पकडणारे कोण नाही ना घे. म्हणूनच सगळी वाडी आता आमच्या रिल्या. तर मित्रांनो एक 5 ते 7 मिनिटं झाली आहेत आणि आम्ही माळ्यावरसून एक मोठं टोप पण काढलो, ज्याची आमका आज नितांत गरज आहे. ऑलरेडी एक टोप खाली होतो जो लोणच्याक वापरला. घरगुती आम्ही लोणचा केला जो आम्ही पावसाळ्यात खातलो. ह्या काढतं झाकान बघूया. उकळी आली असेल. येते अजून नाही येता. हे वाजता येईल. आचिरण्यात असे कुरले नाही गावात ना. आचिरण्यात मासे काय माहिती नाही बाबा, मी कधी राहिलो नाही. म्हणजे तू त्या सीझनला कधी गेलीच नाही, म्हणजे तू मुंबईतच. ओके. मग जेव्हा तुला सुट्ट्या पडायच्या शाळेच्या वेळी, मग त्यावेळी तुझा काय कार्यक्रम, म्हणजे काय करायचीस की असं टाइमपास फक्त? जरूर गेलो. आणि मग जशी जशी मोठी झाली मग तू कधी असं जॉब बीब केला एखादा? कधीच नाही. जे काय होईल ते भावांच्या राज्यात मज्जा. ओके. आता कड आल्यानंतर काय करायचं आपण? वाटण घालायचं. तुझी पोरा बघ कशी बघतात तगडे. पाठी बघ तुळशीच्या त्या बाजू. इकडे जाणार नाही मी असेल तर. ना दोन्ही पण 3 कोण? पप्पा माझे. हा यो आणि मी चौथो. आणि हे चौथे पण खायला जायत ना. तू अशील देते चष्मा बाकी एकदम हॉट लुक. ऐकत नाही ते बघ. आज मजा न लाईफ. तर कुर्ल्यांचा प्रमोशन झाला. जागा नसल्यामुळे आम्ही भांडा बदलला आणि डायरेक्ट मोठं टोप ठेवलं आणि सगळी सामग्री अरे टोपात घेतलं. थोडा पाणी वाढवलं. आता चांगलं कड येऊची वाट बघतो. कड येलो काय मग वाटण घालूया. मग परत वाटणाक शिजूचा. तर मित्रांनो गपचूप बघा इथे कड आलाय आणि छान उकळी येईल. आता आपण वाटण लावूया. लाव आई वाटा आता. तर आईने इथे आता वाटण लावलंय आणि एकदम परफेक्ट लेअर आली आहे कालनाची. म्हणजे जितकं हवं होतं जाड, हा जितकं पातळ हवं होतं तितकं पातळ झालेलं आहे. आता पुन्हा एकदा आपण ह्यावर झाकण ठेवू आणि थोड्या वेळाने कड आल्यानंतर टेस्ट करू मीठ बीठ लागला की नाही. 3 जण झाले म्हणून वाईस बाहेर फेकलं नाही. तर वाटण घालून झालंय आणि छान कड सुद्धा आलाय. आता ह्यामध्ये आपण वरून कोथिंबीर शिवरूया आणि आपलं हे केकड्याचं कालवण झालं रेडी. आणि पप्पांनी मी आईने तिघांनी टेस्ट केलं. खूप छान झालंय. भात थोडासा कैरी किंवा लोणचं असेल सोबतीला तरी चालतं. आणि कुर्लेचा कारा नाही डेंगे. खूप मजा येते खायला. भात वाईस फळफळीत होतो. चिकट पण चालतं कधी कधी, असं काय नाही. आणि आमच्या आईसाठी, पप्पांसाठी आणि घरात गेलेल्या आजीसाठी एक कमेंट नक्की करा. ते रात्रीचे रोज कमेंट वाचतात. आजी तुझ्यासाठी काय लाईट घेऊन येली. आता तुमका खायची बघू आवडत, खायची रेसिपी बघू आवडत, तर कमेंट करून नक्की सांगा. कमेंट करून सांगा. आजी हिंदीत सांग. ये हमने जो आज कालवन करके दिखाया है काय? हम कालवन केकड़े का दिखाया तुमने. हाँ वो कैसा लगा वो कमेंट करके बताना. कमेंट करने बताना. हाँ आई एम वेटिंग फॉर युअर कमेंट. कमेंट. हाँ आमच्या आजीसाठी कमेंट करा. मग मी तिका वाचून दाखवेन. अभी हम आता है वाइज वो फुकनी फोड़ने के लिए ढूंढना है. डेंगा खाना है. फोड़ने को ढूंढना है. ये डेंगा खाएगी हम और मजबूत होगी है ना. अभी हम आता है. बाय बाय कर. बाय. अरे कोथिंबीर घालून दाखव. बघ आता असं काय करतो रे. हो मग कोथिंबीर घाली आणि मग बाय करूया. बोलला बाय कर. इट्स ओके मॉम. काळू झाला ना. तर मित्रांनो काळोख पडलं. वाजले संध्याकाळचे 7:30. आता माका व्हिडिओ एडिट करूक बसूचा, त्यानंतर अपलोड करूक जातले. काल रात्री आपण जे सगळे मित्र मिळून, साहिल, मी, त्यानंतर नाग्या, उम्या, भाग्या, आम्ही सगळे मिळून जे खेकडे पकडायला गेलो. एक्सपेक्ट नव्हतं की आम्हाला इतके खेकडे मिळतील, पण लकीली मिळाले. आणि मिळाल्यानंतर राहवलं नाही यार.
वर्षभराचा पहिला टेस्टिंग म्हणजे उष्टावळ म्हणतात जे का, आणि चढणीची खेकडे, ह्या 2 गोष्टी खूप जीवाच्या पलीकडच्या आहेत आमच्या. सो आई, आजी, त्यानंतर पप्पा ह्या तिघांच्या मदतीने आज साजरं झालं आहे. सॉरी, इथे बघायचं ना. हां, उष्टावळ साजरी झाली आहे. आता थोड्या वेळाने जेवायला पण बसू मी आलो की. बाकी तुम्हाला आमच्या आईच्या हातची, आजीने साफ केलेले, पप्पांनी फोडून दाखवलेले, मित्रांनी पकडलेले, मी पकडलेले, ही खेकड्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर काय कलरचं बटन आहे ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. अजून लाईक केलं नसेल तर एक लाईक हक्काने करा. बाकी भेटू उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा, सोयीन राहा. आणि तुम्हाला अजून काय काय व्हिडिओज बघायला आवडतील तेही मला सजेस्ट करा, म्हणजे मला सोपं पडेल, माका जास्त विचार करूची गरज नाही लागणार. अभि हम आता है. आई बाय कर. खेकड्याचे कालन खाऊ म्हणतो. पप्पा आमचे सध्या ऑनलाईन असत, काहीतरी